झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अक्षया भिंगारडे। नाटकाची बित्तम बातमी आणि खबरबात घेऊन आलीये नाट्य दरबारात। चला तर मग सुरुवात करूया नाटकाच्या या सफरला। तिसरी घंटा झाली की पडदा वर येणार, नांदी होणार आणि एक झक्कास नाटक तुम्हाला पाहायला मिळणार हे निश्चित असतं। मात्र नाट्य परिषद निवडणुकीच्या नांदीनंतर पडदा वर येण्याऐवजी कायमचा पडला। कसा ते तुम्हीच पहा। जबरदस्त ड्रामाबाजी असलेल्या नाटकालाही लाजवेल अशी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची निवडणूक। सगळे उभे आहेत म्हणत नाट्यमय घटनांचा रोज नवा अंक इथं पाहायला मिळाला। आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे रोजच मानापमानाचा प्रयोग रंगला आणि नाट्य क्षेत्रात आम्ही सख्खे शेजारी म्हणणारे हे झोल बच्चन एकमेकांनाच बेचकी मारू लागले। घरपोच मतपत्रिका पाठवल्या असतानाही अनेकांना त्या मिळाल्याच नाही। खोट्या मतपत्रिका मतमोजणी दरम्यान दिसल्या आणि बेदुणे 5चा हिशोब पुढे आला तेव्हा या निवडणूक नाट्यानं क्लायमॅक्स गाठला। विच्छा माझी पुरी करा म्हणत सर्वच उमेदवारांनी कंबर कसली होती खरी, मात्र त्यांची नजर होती मराठी नाटकांसाठी असलेल्या 5 कोटींच्या अनुदानावर। अर्थात वर्षातून एकदा भरणारं नाट्य संमेलनही राजाश्रयाशिवाय होणं शक्यच नाही आणि म्हणूनच राजकीय स्वागताध्यक्षाशिवाय एकही संमेलन आतापर्यंत झालेलं नाही। आणि मग राजकारण्यांनाही लाजवेल अशी चेहराफेरी नाट्य परिषद निवडणुकांमध्ये दिसली। एकमेकांवर कुरघोड्या करणारे हे नाट्यवर्तुळातले बहुरूपी रोजच मुखवटे बदलताना दिसले। एक वेळ गिधाडं बरी, पण कलावंत मंडळी त्यापेक्षाही पुढे गेली। सरकारी पैशांवर डोळा ठेवून खुर्चीसाठी वाटेल ते करताना त्यांनी सौजन्याची ऐशी तैशी तर केलीच, पण निवडणुकीचेही धिंडवडे काढले। सत्वहीन मंडळी अधिकच निसत्व उद्योग करू लागली आणि तो मी नव्हेच म्हणत सत्तेसाठी इथं अक्षरशः आंधळ्यांची शाळा भरली। नटराज पॅनल आणि उत्स्फूर्त पॅनलनं एकमेकांवर केलेले आरोप पाहून संशय कल्लोळ अधिकच बळावला। रंगभूमीचे हे घाशीराम रंगभूमी सोडून इतर मोहांना बळी पडले अशीच भीती आता वाटू लागली आहे। स्वतःला नटसम्राट म्हणणाऱ्या या कलावंतांनी कला सोडून बाकीच्या गोष्टींना दिलेलं असाधारण महत्त्व पाहता यांनी आता घरी बसावं, कारण सुखांत हवा असेल तर या कलेचं वस्त्रहरण आता पुरे झालं। अखेर नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदी नवा गडी नवं राज्य पाहायला मिळेल अशी आशा होती, मात्र या खुर्ची लोलूप धटिंगणांमुळे रंगभूमीचा सूर्यास्त पाहावा लागू नये हीच रंगदेवतेच्या चरणी प्रार्थना। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। असं रंगलं नाट्य परिषद निवडणुकीचं हे महानाट्य। या नाट्याचे पडसाद नाट्य वर्तुळात कसे उमटले ते आम्ही जाणून घेतलं नाट्य दरबारात। चला पाहूया। अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या निवडणुकीत सध्या जो मतपत्रिकांचा घोटाळा चालू आहे तो अत्यंत लांछनास्पद नव्हे, घृणास्पद आहे। जे क्षेत्र माणसाची सांस्कृतिक उंची वाढवण्यासाठी प्रयत्न करतं, जे क्षेत्र माणसांना अधिक चांगल्या मूल्यांचा शोध लावायला भाग पडतं, जे क्षेत्र व्यक्तीला अधिक सदाचारी बनवण्यासाठी प्रयत्न करतं, माणसाचं उन्नयन करतं, त्या क्षेत्रात अशा प्रकारचा घोटाळा व्हावा ही अत्यंत लांछनास्पद, गुणास्पद, तिरस्कार बाब आहे। तेव्हा प्रथम अगोदर ह्या घोटाळ्याचा शोध लावला पाहिजे। सहकार्यानं काम करायची ही रंगभूमी आहे मुळात, एकमेकाच्या सहकार्यानं। तर हे काही एकट्या दुकट्याची नाही आहे, सर्वांची आहे। आणि गेले कित्येक दिवस हे जे काय चाललेलं आहे त्यामुळं माझ्यासारखा रंगकर्मी अतिशय व्यथित होतो। खूप वाईट वाटतं जे काय चाललंय त्याच्यामुळं। आणि आता सगळ्यांना विनंती, आता हे अर्धवट झालेले, आता हे कायद्याच्या कक्षेत गेलेलं आहे आणि कायद्याचं ज्ञान मला नाही। मला एवढंच आता कळतं की विसरा आणि पुढे चला। एकमेकांच्या बद्दल जे काय एक कटुता निर्माण झालेली आहे ती थांबवा। आजवर नाट्य परिषदेच्या अनेक निवडणुका झाल्या,
त्यात गैरप्रकार झाले नाहीत असं नाही, परंतु आजची किंवा यावेळची निवडणूक जितक्या खालच्या पातळीवर आली तितक्या खालच्या पातळीवर यापूर्वीच्या कुठल्याच निवडणुका आल्या नव्हत्या. हे याच आणि मुख्य म्हणजे कधी नव्हे ते मुंबई विभागाच्या ज्या 16 जागा होत्या त्यासाठी तब्बल 64 लोकांनी अर्ज केले होते. म्हणजे इतके लोक नाट्यसेवा करायला उत्सुक आहेत याचा खरं तर आनंद मानायला हवा, परंतु त्यांचे हेतू कितपत शुद्ध आहेत याबद्दल मात्र अनेकांना शंका आहे. आणि याच्यात 1-2 नव्हे तर चक्क 4 पॅनल्स उभी राहिली. म्हणजे हे तर खरं तर आश्चर्यकारकच आहे. कला क्षेत्रातली ही संघटना ज्याच्यात आर्थिक लाभ कोणताही नाही, सत्तेचे लाभही काही नाही आहेत, म्हणजे असं निदान आमची तरी तशी समजूत आहे. परंतु असं असताना इतके लोक त्या निवडणुकीत उतरावेत आणि त्यांनी साखर कारखान्याची किंवा एखादी ग्रामपंचायतीची निवडणूक ज्या तऱ्हेने सगळ्या प्रकारचे म्हणजे साम दाम दंडभेद वापरून लढवावी आणि इतकं पराटूक कोटीला जाऊन त्याचा निकाल लागण्यासाठी झगडावं, हे खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे. आणि मला वाटतं जे प्रकार गेल्या काही दिवसात होत आहेत नाट्य परिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात ते अत्यंत अश्लाघ्य आहेत. त्याचं समर्थन कुणीही करू शकत नाही. निवडणुकीमुळे निवडणुकीसाठी राजकारण चाललंय आणि हे राजकारण सत्ताकारण आहे, आपलं स्थान टिकवण्यासाठी आहे. दुसऱ्या याच्यात काही हेतू नाही. कारण ज्या 5 कोटीचा उल्लेख वारंवार केला जातो ते 5 कोटी रुपये सरकार असे फुकटाफुकटी एका हातातून उचलून दुसऱ्या हातात दिले असं करणार नाहीत. त्या 5 कोटीचा त्यांना हिशोब द्यावा लागेल. ते 5 कोटी रुपये कसे खर्च करणार आहेत याचा सगळा टाळा द्यावा लागेल. तो 2 वर्षे त्यांना देता आला नाही कारण नाट्य परिषदेच्या लोकांकडे कसली दृष्टीच नाही. आपण काय करावं हेच त्यांना माहिती नाही, काय करायचंय हेही त्यांना ठाऊक नाही. की आज आम्ही म्हणतो की आमच्या देशामध्ये मराठी रंगभूमी खूप प्रगत आहे. फार सर्व देशामध्ये आमची रंगभूमीविषयी फार मोठ्या आस्थेनं बोललं जात आहे. तर अशा या रंगभूमीविषयी असं चित्र भारताभर निर्माण होणं वाईट वाटतं. मला खूप वाईट वाटतं. जनतेला याचा कशी काही देणं घेणं नाही. जनतेला एकच पाहिजे की आमचं मराठी नाटक अधिकाधिक चांगलं कसं होईल आणि प्रेक्षकांना चांगलं नाटक आणि किफायतशीर दरात कसं बघता येईल, चांगल्या सुसज्ज नाट्यगृहात कसं बघता येईल, चांगली यंत्रणा असलेल्या नाट्यगृहात कसं बघता येईल याचाच सगळे विचार करतात. तुमच्या आतल्या घडामोडी काय चालल्या आहेत याच्याशी प्रेक्षकांचं काही देणं घेणं नाही. त्याचा परिणाम जर नाटकावर होणार असेल तर प्रेक्षक त्याचा समूहाने निश्चितपणे निषेध करतील. इथे घेऊया एक छोटंसं मध्यंतर, पण तुम्ही पाहत राहा नाट्य दरबार. झी 24 तास, एक पाऊल पुढे.